आपल्या लातूर महानगरपालिकेच्या उद्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं लातूरच्या परिसरामध्ये जी सभा आयोजित करण्यात आलेली आहे, ह्या सभेला उपस्थित असणारे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजयजी बनसोडे, मराठवाडा शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारे आमदार विक्रमजी काळे, मकरंदजी सावे, डॉक्टर अफसर बाबा शेख, ॲडव्होकेट व्यंकटराव बेंद्रे, ॲडव्होकेट बळवंतराव जाधव, विक्रांतजी गोजमगुंडे, चंद्रकांतजी बिराजदार, विनोद भाऊ खटके, नवनिर्वाचित नगराध्यक्ष औस्याच्या आमची लाडकी बहीण श्रीमती परवीन शेख, तसंच रघुनाथजी मदने, संजयजी मेत्रे, मुर्तुजा खान, इब्राहिम भाई सय्यद, बबनराव भोसले, प्रशांत पाटील, अंकुशराव नाडे, श्रीमती प्रणिताताई सूर्यवंशी, युवराज दसवाडीकर, सुरेखाताई पाटील, लक्ष्मणराव कांबळे, ॲडव्होकेट राजकिरण सूर्यवंशी, विशाल वेरे, लाला सूरवशे, तसंच विशाल आवडे, मयूर बनसोडे, ज्यांनी आत्ता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडेंनी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उमेदवार, सर्व माझ्या लाडक्या बहिणी, बांधव, तरुण मित्र आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। सध्या महाराष्ट्रामध्ये 29 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। आपल्या लातूर शहर पण कोणाच्या हातामध्ये द्यायचं हा निर्णय लातूरकरांना घ्यायचा आहे। मला सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान लातूर, हजरत सूरज शाह वली व राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आज मला यायला मिळालं। मी त्यांच्या सर्वांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांना अभिवादन करतो। एकंदरीतच राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जे काही लातूरच्या परिसरामध्ये घडतंय, त्याच्यामध्ये लातूर शहराचं एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व खूपच तसं बघितलं तर प्राचीन आहे। समृद्ध अशा प्रकारचा वारसा इथं आहे। लातूर ही मराठवाड्यातली एक मोठी बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते। विशेषतः इथल्या डाळी, तेलबिया आणि धान्य व्यापारामध्ये लातूरची ओळख आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे। आज या इथल्या परिसरामध्ये ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत, ह्या निवडणुका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे चाललेला पक्ष आहे। या पक्षामध्ये जातीभेद आम्ही होऊन देत नाही, मनभेद होऊन देत नाही। समाजातल्या सर्व घटक हा आपला आहे, आपला परिवार आहे, या भावनेतनं आम्ही सगळेजण काम करत असतो। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 56 उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर आणि 5 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असे 61 उमेदवारांना आपण उभं केलेलं आहे। माझी विनंती आहे की आपण अनेकांना संधी दिली। आजपर्यंत लातूरमध्ये वेगवेगळ्या पक्षाला संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं, तरी देखील लातूरमध्ये पिण्याचा पाण्याचा गहन प्रश्न आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा अभाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो। मी अनेक माझ्या सहकाऱ्यांशी बोललो, ते म्हणतात की दादा, पूर्वीच्या काळामध्ये जकात होती, त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायचं, नंतरच्या काळामध्ये LBT आलं, त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायला लागलं, नंतर GST आला आणि GST मध्ये आमच्या लातूर शहराला फटका बसला। मधी अशाच प्रकारची तक्रार इचलकरंजी महानगरपालिकेने माझ्याकडे केलेली होती। मी त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि त्यामध्ये
कॅबिनेटच्या पुढे प्रस्ताव नेला आणि इचलकरंजीवर जो अन्याय झालेला होता तो अन्याय त्या महानगरपालिकेचा दूर केला. लातूरकरांनो, मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे. मी आज या जाहीर सभेच्या निमित्तानं सांगतो की लातूर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे काही जीएसटीचं आपल्याला कर मिळतो किंवा हिस्सा मिळतो तो लातूरकरांचं म्हणणं आहे की आम्हाला अजून वाढून पाहिजे. जसं इचलकरंजीमध्ये लक्ष घातलं, शेवटी कामं तर झाली पाहिजे, प्रश्न तर सुटले पाहिजे, रोज शहरामध्ये स्वच्छता झाली पाहिजे, कायदा सुव्यवस्था चांगली राहिली गेली पाहिजे, प्रदूषण होता कामा नये, पर्यावरणाचा विचार केला गेला पाहिजे. ह्या अशा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या करण्याच्या करता ह्या माझ्या 71 लोकांना आम्ही 61 लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रभागामध्ये तो तुमचं चांगलं प्रतिनिधित्व करतील. आताच मला येताना संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील सांगत होते की दादा, आम्ही काही ग्रॅज्युएट तरुणींना पण उमेदवारी दिलेली आहे. एक तर माझ्या माहितीप्रमाणे परदेशातनं बॅरिस्टर होऊन आली ना, लंडन मधनं बॅरिस्टर होऊन आलेली. बाबासाहेब आंबेडकर जिथं बॅरिस्टर झाले तिथं ती तुमची माझी लेक बॅरिस्टर होऊन आली, तिला आपण उमेदवारी दिलेली आहे. शेवटी ह्यांच्यामध्ये व्हिजन आहे, त्यांना दृष्टी आहे. समाजाकरता आपण काय केलं पाहिजे, जगात काय चाललंय, इतर देशात काय चाललंय, इतर शहरात काय चाललंय. मी तुमच्या पुढे बोलत असताना महानगरपालिकेमध्ये देखील माझ्या लातूर जिल्ह्यातली लोक आहेत, बीड जिल्ह्यातली आहेत, माझ्या अहिल्यानगरची आहेत, सोलापूरची आहेत, अनेक भागातली लोक कामाच्या धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं तिथं आलेली आहेत, तिथं राहतात. आज तिथं येऊन बघा, 25 वर्ष ती महानगरपालिका माझ्या ताब्यामध्ये होती. त्या महानगरपालिकेचा मी चेहरा मोहरा बदलून दाखवला. रस्ते रुंद केले, सुविधा दिल्या, अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणू नका, पाणी म्हणू नका, उद्यानं म्हणू नका, क्रीडांगण म्हणू नका, ह्या सगळ्या गोष्टी देण्याची धमक आमच्यामध्ये आहे. आम्ही करून दाखवलेलं आहे. मला असं वाटतं की तो भाग पुढे जाऊन चालणार नाही. आपला मराठवाड्यातला लातूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हे देखील महानगरपालिका पुढे आल्या पाहिजे. त्याच्याकरता भावनिक मुद्दा करून चालणार नाही. मला माहिती आहे, अलीकडेच काहीतरी एक घटना घडली, माझ्या वाचनात आली. लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेले. परंतु मी आपल्याला सांगतो, मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र सरकार होतं. एक वेळेला तर राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आले तो 2004ला. तरी देखील नेते आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की आपण मुख्यमंत्री पद न घेता आपण काँग्रेसला देऊ. हा राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवला. तेव्हाही विलासराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, त्यांचं काम मला माहिती आहे. देशमुख साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळे कुणी असं पुसून टाकू शकत नाही. अरे, आपली मराठी संस्कृती आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आपल्याला मिळाला आहे, वसंतदादांचा वारसा मिळाला आहे, पवार साहेबांची आपल्याला शिकवण आहे. आदराने बोला ना. बोलायला तुम्हाला काय पैसे पडतात? इथं यायचं, त्यांच्याच भागातल्या सुपुत्राच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं, हा महाराष्ट्र कदापि पण सहन करणार नाही. आपण सर्वांचा आदर करतो, वडीलधाऱ्यांचा आदर करतो. त्यांचा काळ होता, तो काळ आपण बघितला. आता वेगळा काळ आहे. आता प्रत्येकाचा काळ असतो. तुम्ही बघितलं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पण काळ होता, छत्रपती संभाजी महाराजांचा पण काळ होता. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अनेकांची आपल्याला नावं घेता येतील. यांनी आपल्याला दिशा देण्याचं काम केलं.
सर्व समाजाला एकसंघ ठेवण्याचं काम केलं. जाती जातीमध्ये तणाव निर्माण होऊन दिला नाही. ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण नाहीये. आपण आपली भूमिका मांडू, ते त्यांची भूमिका मांडतील. शेवटी जनता जनार्दन यांच्याकरता ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय, त्या संविधानाचा आदर करून जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मताचा हक्क पण आपल्याला दिला आहे. टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी त्यांनाही एकच मत, आणि माझ्या त्या लातूरच्या शेवटच्या लाडक्या बहिणीला पण एकच मत, त्या माझ्या भावाला पण एकच मत. हा जो काही आपल्याला अधिकार दिलेला आहे हा बाबासाहेबांनी दिलेला आहे, हे आपण कधी विसरता कामा नये. आणि त्याच्यामुळं आपल्याला काम करत असताना आपल्या लातूर शहराच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत, आज मधल्या काळामध्ये आम्ही संजय बनसोडेला मंत्रिपद दिलेलं होतं लातूरकरांना. आता बाबासाहेब पाटलांना लातूरचे सुपुत्र म्हणून मंत्रिपद दिलेलं आहे. ज्यावेळेस क्रीडा खातं आमच्या संजय बनसोडेकडे होतं, त्यावेळेस इथल्या विभागीय क्रीडा संकुलाला संजय बनसोडेंनी 75 कोटी रुपये निधी दिला. माझी मुलं तयार झाली पाहिजे, खेळली पाहिजे, त्याच्यामध्ये तरबेज झाली पाहिजे, त्यांना प्रॅक्टिस करता आलं पाहिजे, मुलींना प्रॅक्टिस करता आलं पाहिजे. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. तशा प्रकारचा निर्णय संजयनी आपल्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये घेतला. आता यावेळेस बाबासाहेबांना संधी दिली. बाबासाहेबांनी लातूर करता 25 कोटी रुपयाचं सहकार भावून दिलेलं आहे. ज्या सहकारातनं